नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बरेच दिवस आता आपण भक्तीच्या टेरेसवर फेरफटका मारला नाही आणि म्हणून मुद्दाम व्हिडिओ करते आहे. जास्वंदाचं लाल चुटूक फूल किती छान उमललं आहे आणि तो लाल रंग किती आपलं मन वेधून घेतो आहे. अनेक कळ्या असलेलं हे जास्वंदाचं छोटंसंच रोपटं मध्ये आपल्या या सफरचंदाला फूल लागलेलं होतं, पण फलधारणा काही झाली नाही. बागेतला आपला हा नेहमीच छान दिसणारा गुलाब इकडे सध्या आता एप्रिल महिना असल्यानं किती मोगरा फुलला आहे. छोटंसंच रोप आहे कुंडीमध्ये, परंतु त्याला अनेक फुलं आणि कितीतरी कळ्या आहेत आणि सगळीकडे त्याचा सुगंध अगदी पहाटेपासूनच दरवळतो आहे. कढीपत्ता, अशी छान तजेलदार त्याची टवटवीत पानं, तुळशी आहे, अनंत आहे, मोगरा आहे, मोगऱ्याचं आणखीन एक रोपटं आहे आणि ही बघा किती सुंदर रंगाची जास्वंद. आज एका वेळी किती फुलं उमललीत बाबू, किती छान दिसत आहेत. आणि ती असा तो गुलाबी रंग, हिरवी पानं, अप्रतिम. मागे एकदा माझ्या मैत्रिणींनी मला रोज मेरी नावाचं हे रोप दिलं होतं बरं का, आणि आज आश्चर्य म्हणजे त्या रोपाला पहिली वहिली फुलं आलेली आहेत. कशी छान किरमिजी रंगाची जांभळी अशी ही फुलं आहेत. छोटीशी आहेत, नाजूक आहेत. याचा आपण एकदा स्वतंत्र व्हिडिओ करूयात. इकडे पण मोगऱ्याचं असं छान रोप आहे. म्हणाल तर रोज सकाळी फक्त आम्ही यांना ओला कचरा टाकत असतो कुंड्यांमध्ये. त्यांचे पण नंबर ठरलेले असतात आणि पाणी मात्र नियमितपणाने द्यायचं. एवढ्याच एका मदतीवर म्हणा किंवा त्यांची आम्ही जी काही रोपांची अशी काळजी घेतो, त्या काळजीपोटी आम्हाला ही रोपं अगणित आनंद देत असतात. इकडे आपलं हे टेरेसवरचं आंब्याचं झाड, बदामी आंबा आहे आणि छान आंबे यावर्षी त्याला लागलेले आहेत, हे बघा. आणि इकडे लिंबू, आम्ही त्या लिंबाची मध्ये छाटणी केली होती. एक लिंबू आता काढायला आलं आहे, बाकी खूप छान फुटवा झालेला आहे याला. आणि अशा पद्धतीने हे आपलं टेरेसवरचं दृश्य. आणि इकडून आता घराच्या समोरच्या बाजूने पाहिलं आमच्या बाल्कनीतून, तर हे आहे बेलाचं झाड. बघा कशी छान पालवी फुटली आहे. अजून कोवळीच आहे तशी, ती पुकट्या रंगाची आहे, परंतु त्याला बेलाची फळंसुद्धा आपल्याला बघा अशी मधून डोकावताना दिसत आहेत. ही गेल्या वर्षीची फळं आहेत बरं का. म्हणजे बेलाचं फळ परिपक्व होण्यासाठी साधारण वर्ष लागतं. वरती बघा कावळ्याने असं छान घरटं केलं आहे. आणि आता बेलाला पालवी फुटल्यानंतर पुन्हा त्याला कळ्यासुद्धा लागल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे. बघा किती दाट कळ्या आलेल्या आहेत इथे. हे बघा, हे जे बारीक बारीक गोल दिसत आहेत ना, तर त्या कळ्यांचे लवकरच फुलं होणार आहेत. असं हे बेलाचं होणारं परिवर्तन दरवर्षीच आम्ही पाहत असतो. उन्हाळ्यात फारच खराटा झालेला असतो झाडाचा, पण पालवी फुटल्यावर पुन्हा एकदा असं छान पाहायला आनंद वाटतो. आणि इकडे आहे माझी मैत्रीण, म्हणजे कोण, हे केळीचं झाड. इथं खुर्चीवर बसलं तरी त्या पानांचा सहवास मला लाभतो. आणि अशा ह्या अनेक केळींचा बुंदा खाली जमिनीत आहे, परंतु त्याची पानं मनाला नेहमीच एक वेगळी गहिरी शांतता मला देत असतात. इकडे उमलत आहेत अबोलीबाई. हे बघा अशी छान अबोलीला 1-2 ठिकाणी जी रोपं आहेत तिला आता अबोलीला अशी छान फुलं आली आहेत. आणि खाली आपलं हे केळीचे बुंदे बघा किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि कितीतरी. आणि केळीला लोंबलेला हा लोंगरसुद्धा आता परिपक्व होण्याच्या तयारीत आहे, अजून नाही. इकडे आपलं हे अवकाडोचं झाड आहे, त्याच्या पुढे पपई छोटीशीच आहे, पण तरी पण तिला किती पपया लगडला आहेत. आपला आळूचा वाफा
आणि देवचाफा. आणि इकडे मोठा झालेला सोनचाफा, खूप तरी उंच झाला आहे. एवढंसं रोप लावलेलं होतं. शेवगा, हे बघा, शेवग्याला फुलं आली, शेंगा आल्या तर छानच, परंतु जर आल्या नाहीच तर पानांची पण अशी छान भाजी होते. अशा पद्धतीने आपल्याकडे काही पालेभाज्या, काही फळझाडं, काही फुलझाडं आणि अशा वेगवेगळ्या वनस्पतींची आम्ही आवर्जून काळजी घेत असतो.